अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे। सतीश कौशिक हे 66 वर्षांचे होते। मात्र बुधवारी 8 मार्च रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलंय आणि त्यावेळी ते दिल्लीत होते अशी माहिती मिळतेय। त्यांचा मृतदेह गुरुग्राम मधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईत आणण्यात येईल। मात्र आता सतीश कौशिक यांच्या मृत्यूविषयीची महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। ज्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते आणि तिथेच त्यांची प्रकृती खालावली। गाडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, पण झटका इतका मोठा होता की सतीश कौशिक यांचे प्राण वाचवणं अशक्य झालं। दरम्यान सतीश यांच्या पश्चात त्यांची पत्नी शशी कौशिक आणि त्यांची 11 वर्षांची मुलगी वंशिका आहे। हिंदी सिनेविश्वात आपल्या हटके कॉमेडी शैलीने सतीश कौशिक यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। एक उत्तम कलाकार तर ते होतेच, मात्र त्यांचं व्यक्तिमत्वही इतरांना आकर्षित करणारं होतं। सतीश कौशिक आता आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम अजरामर राहतील एवढं नक्की। लेट्स अप मराठी, मुंबई।